भारतीय संघ वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेमध्ये व्हाईट वॉश देणार हे जवळपास आता निश्चित झालंय। कारण दिल्ली कसोटीमध्ये भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे। चौथ्या दिवस अखेर भारतानं 1 बाद 63 धावा केल्या। आज अखेरच्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी केवळ 58 धावांची आवश्यकता आहे। 14 वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी बिहार संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे। वैभवची पहिल्या 2 सामन्यांसाठी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे। बिहारचा सलामीचा सामना 15 ऑक्टोबरला अरुणाचल प्रदेशमध्ये होणार आहे। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये आज न्यूझीलंड आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत। स्पर्धेमध्ये न्यूझीलंडनं आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेली नाहीये, तर दुसरीकडे श्रीलंका सुद्धा स्पर्धेतल्या आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील आहे। त्यामुळे आजच्या लढतीमध्ये न्यूझीलंड बाजी मारणार की श्रीलंकेचा पारडं जड ठरणार याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील। दक्षिण आफ्रिकेनं महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सनसनाटी विजयाची नोंद केली आहे। दक्षिण आफ्रिकेनं 3 गडी राखून रंगतदार लढतीत बांगलादेशवर मात केली। बांगलादेशनं विजयासाठी 232 धावांचं आव्हान ठेवलं होतं, तर ट्रायॉन आणि मरिझन काप यांनी अर्धशतकी खेळी करत आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचललाय। महिला वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला सलग 2 पराभवांचा सामना करावा लागला। त्यामुळे उर्वरित सामने भारतासाठी महत्त्वाचे। 6 गोलंदाजांसह मैदानामध्ये उतरण्याबाबत संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागणार आहे। कर्णधार हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओल यांच्याकडून फलंदाजीत निराशा झाली आहे। त्यामुळे त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होण्याचे संकेत मिळतात। पाकिस्तान विरुद्धच्या लष्करी संघर्षामुळे अफगाणिस्तान तिरंगी T20 स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे। अफगाणिस्तानची संभाव्य माघार लक्षात घेऊन पीसीबीनं पर्यायांचा विचार सुरू केलाय। श्रीलंकेचाही सहभाग असलेली स्पर्धा 17 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे। मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातल्या रणजी स्पर्धेतली लढत उद्यापासून सुरू होणार आहे। मुंबईचा संघ पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यामध्ये खेळणार आहे। सध्या इथं तणाव असल्यामुळे MCAनं सर्व खेळाडूंना सामना खेळत नसताना हॉटेलमध्ये थांबण्याची सूचना केली आहे। सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिलेला होता तो आता पूर्ण होतोय असं त्यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुनकर आणि पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या विद्यमान अध्यक्षा स्वाती पाचुनकर हे भाजपमध्ये प्रवेश करतात। ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश पार पडतोय, त्यामुळे भाजपला मोठी ताकद मिळणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFच्या सदस्यांना आता त्यांच्या खात्यातल्या 100% रक्कम काढता येणार आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। EPFच्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे। तसंच विशेष परिस्थितीमध्ये रक्कम काढताना कारण सांगण्याची अट रद्द करण्यात आली आहे। महसूल विभागाकडून मुंबईकरांना दिवाळी भेट दिली जाणार आहे। दस्त नोंदणीसाठीची क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे। मुंबईतल्या कोणत्याही मुद्रांक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करता येणार नाहीये। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलाय। राज्यात रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढलं, याची दखल घेत न्यायालयानं रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 6 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिलेत। जखमींना दुखापतीचं स्वरूप पाहून 50,000 ते 2.5 लाखांपर्यंत भरपाई देण्याचे निर्देश दिलेत। ठाण्यामध्ये मेट्रो पहिल्या टप्प्यामध्ये 10 स्थानकांऐवजी केवळ 4 स्थानकांच्या टप्प्यामध्ये सुरू होणार आहे। राज्य सरकारच्या महापारेषण कंपनीकडून वीज वाहिन्यांसंबंधी परवानगी मिळण्यास विलंब झालाय। राज्य सरकारनं मात्र सेवा सुरू करण्यासाठी डिसेंबरची तारीख घोषित केली आहे। 5,000 शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी AIचा मोफत लाभ मिळणार आहे। ऊस शेतामध्ये AIचा वापर वाढवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून हा निर्णय घेण्यात आला। यासाठी प्रति हेक्टर 25,000 रुपयांचा संपूर्ण खर्च VSI आणि साखर कारखाने उचलणार आहेत। संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। भिवंडी पंचायत समितीच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। पंचायत समितीच्या 42 गणांसाठी आरक्षण सोडत पार पडली। यामध्ये 21 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या। तहसीलदार आणि महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडत पार पडली।
रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण सोहळा पार पडला। यावेळी 60हून अधिक प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या निमित्तानं मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले। पुणे विमानतळावर दिवाळीतली गर्दी रोखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं। प्रशासनाकडून जादा मनुष्यबळ वाढवणं, इनलाईन बॅगेज स्क्रीनिंग, प्रवासी रांगा व्यवस्थापन आणि वाहतूक नियंत्रणावर भर देण्यात आला। या काळामध्ये प्रवाशांनी फ्लाईटच्या 3 तास आधी विमानतळावर पोहोचावं असं प्रशासनानं आवाहन केलंय। पुणे जिल्ह्यातल्या भोर इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये आकाश कंदील आणि पणत्या बनवण्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत विविध वस्तूंचा वापर करत कमी खर्चामध्ये आणि कमी वेळेत रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आले। संभाजीनगर महापालिकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। लेखा विभागामार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा केला जाणार आहे। कोणतीही अनावश्यक कपात न करता भरीव पगार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे। संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातल्या विविध पक्षांमध्ये नाराजी आणि चर्चा रंगतीये आणि या निर्णयामुळे स्थानिक राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल झालाय। नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली। या पंचवार्षिकमध्ये असलेल्या अनेक सदस्यांची संधी हुकली आहे। ठाण्यामध्ये काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे। पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातल्या उच्चदाब सबस्टेशनमधल्या आवश्यक कामंही उद्या करण्यात येणार आहेत। त्यामुळे उद्या सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान पाणीपुरवठा बंद असेल। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। कल्याणमध्ये बसमध्ये प्रवाशांचा मोबाईल गायब झाला। त्यामुळे प्रवाशांनी रस्त्यातच बस थांबवून प्रवाशांची झडती घ्यायला सुरुवात केली। त्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। यानंतर पोलिसांनी मोबाईल शोधून देऊ असा विश्वास दिल्यानंतर बस पुढे गेली। रायगड जिल्ह्यातल्या आरसीएफ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर आज शिवसेना रस्त्यावर उतरणारे 140 प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे। वारंवार पाठपुरावा करून देखील आरसीएफ प्रशासन दखल घेत नाहीये। त्यामुळे आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे। पुण्याच्या बाजार समितीमध्ये जय भीम संघटनेनं अनोखं आंदोलन केलं। केळी बाजारामध्ये झालेला कचरा उचलून थेट बाजार समितीच्या गेटसमोर कचरा टाकून आंदोलन केलं। कचरा उचलण्याची वारंवार मागणी करूनही लक्ष न दिल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथं सलग दुसऱ्या दिवशी वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला। अजूनही या परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। 2 दिवसांपूर्वी याच ठिकाणी भर दिवसा बिबट्यानं 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला करत ठार केलेलं होतं। पुढचे 4 दिवस राज्यात पावसाचा इशारा आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे कापणीला आलेल्या भात पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। काढणीसाठी आलेल्या भात पिकाला अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याचा फटका बसलाय। अवकाळी पावसानं आधी भात शेतीत पाणी गेलं। भात शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। त्यात भिवंडी तालुक्यातल्या भोकरी परिसरात काढणीला आलेल्या भात पिकावर खोड, कीड तसंच तुडतुडे अशा रोगाची लागण झाली। त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। नाशिकमध्ये दिवाळीच्या तोंडावर कांद्याची आवक वाढणार आहे। त्यामुळे कांद्याचे दर घसरण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। सध्या उन्हाळी कांद्याला 900 ते 975 रुपये क्विंटल असा दर असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। तर त्यात दर घसरलेले कांदा उत्पादक शेतकरी आता पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे। विषारी कफ सिरपमुळे देशामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आणि त्यानंतर प्रशासनानं देशभर तपास मोहीम सुरू केली। दरम्यान ज्या कोल्ड्रिफ औषधामुळे मुलांचा मृत्यू झाला ती कंपनी आता बंद करण्यात आली आहे। औषध निर्मिती परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे। पुण्यामध्ये धायरीत भर बाजारात कोयता फिरून दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। पोलिसांनी या आरोपीची भर बाजारात धिंड काढली। ज्या चौकात या गुंडानं कोयता फिरून दहशत माजवली होती त्याच चौकात पोलिसांनी या गुंडाची धिंड काढली। नाशिकमध्ये 2 ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट करून लुटल्याचा प्रकार समोर आला। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टामध्ये ऑनलाईन हजर करण्याच्या बहाण्यानं तर डिजिटल अरेस्ट करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये दंड भरला नाही म्हणून सीबीआयच्या अटकेची भीती दाखवून विरुद्धाला 72 लाखांचा गंडा घातला। दुसऱ्या घटनेमध्ये अश्लील फोटो व्हायरल झाल्याचं भासवत तब्बल 6 कोटींना गंडवलं।
पंढरपूरमध्ये अवैध वाळू उपसा विरोधात कारवाई करण्यात आली। पोलिसांनी छापा टाकला। वाळू उपसा करणारे 3 ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी आणि 15 ब्रास वाळू जप्त केली। या प्रकरणात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पालघर रेल्वे स्थानकात चालत्या लोकलमधून चढताना एका तरुणीचा पाय घसरला। यावेळी सतर्क प्रवाशांना तरुणीचा जीव वाचवला। पालघर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर ही घटना घडली। राज्यात मत्स्य विभागानं लहान आकाराचे मासे पकडणं आणि त्याची विक्री करणं यावर बंदी घातली आहे। त्यासाठी माशांची वर्गवारी करून त्यांचा किमान आकार निश्चित करण्यात आला आहे। विक्रीसाठी लहान मासे आढळले तर घाऊ आणि विक्रेत्यांना दंड आकारला जाणार आहे। येवल्याच्या सोमठाण देश इथं संशयित आरोपी प्रमोद सोनावणे यांनी सावत्र भावाचा खून करण्यासाठी अहिल्यानगरमधून गुन्हेगारांची टोळी बोलावली। यावेळी गौरव सोनावणेला मारहाण होत असताना पोलिसांना माहिती मिळाल्यानं पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि 8 आरोपींना ताब्यात घेतलं। आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता ताब्यात घेतलेत। परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेनं अवैधरित्या तलवारींचा साठा जप्त केला। या प्रकरणातल्या दोघांना अटक करत पोलिसांनी तब्बल 5 तलवारी हस्तगत करून 10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। दिवाळीनिमित्तानं समाज माध्यमांवर सवलतींचा वर्षाव सुरू आहे। मात्र गिफ्ट लिंक, बंपर ऑफर आणि कॅशबॅकच्या आमिषानं नागरिकांची फसवणूक करणारे सायबर चोरटे सक्रिय झाले। त्यामुळे ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी केलं। मंत्रालयामध्ये शिपायाची नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 2 लाखांची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आरोपीला अटक केली। हेमंतराव निंबाळकर असं नाव असून तो फेब्रुवारीपासून फरार होता। अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। नवी मुंबई शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली। अशामध्ये वर्षभरात सुमारे 15,122 जणांना कुत्र्यांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या। या रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य केंद्रात अँटी रेबीज सर्पदंश झालेल्या 128 जणांना अँटी स्नेक वॅनम ही लस देण्यात आली। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सासपडे इथल्या गावकऱ्यांनी मोर्चा काढला। 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या हत्या केल्या प्रकरणामध्ये राहुल यादव या नराधमाला फाशी द्यावी तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा या मागणीसाठी पीडितेच्या नातेवाईकांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। पुण्यामधून मांगूर माशाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशमधल्या 3 सिन्नर पोलिसांनी जेरबंद केलं। पोलिसांनी मांगूर मासे आणि आयशर ट्रक असा एकूण 25,60,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। राज्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या निर्यातदार उद्योजकांना महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार देण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। दिवाळीमध्ये मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल आता वाढलेला आहे। सुकामेव्याचा वस्तू आणि सेवा कर कमी झाल्यानं सुकामेव्याच्या दरामध्ये किलोमागे 100 रुपयांची घट झाली। त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये सुकामेव्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळणार आहे।